दादांचं निधन झालं. निधनानंतर 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. राज्यात सर्वच ठिकाणी हा दुखवटा पाळला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे वारं थांबलं होतं ते सुरुवात झालेलं आहे. आता तुम्ही हळूहळू प्रचाराला सुरुवात केलेली आहे. कशा पद्धतीने तुमचा हा प्रचार चालणार आहे आता? निश्चित पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशातल्या असंख्य पक्षाच्या संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अजितदादांचं असं आकस्मिक जाणं याचा एक फार मोठा धक्का बसलेला आहे. पण दादांनी जे काही स्वप्न बघितलं महाराष्ट्राचं, महाराष्ट्र घडवण्याचं, महाराष्ट्राच्या विकासाचं, या भागाच्या विकासाचं, तर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी खूप खटाटोप केला, खूप प्रयत्न केला. पण सगळ्याच्या सगळं त्यांना 100% त्यात यश आलं नाही. परंतु जे पाहिलेलं स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचं दादांच्या नंतर या राज्यामध्ये जर ताकद कोणाची असेल खऱ्या अर्थानं राज्य पुढं घेऊन जाण्याची किंवा राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची, तर ती ताकद आम्हाला देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्यामध्ये ती पाहायला मिळते. ती कल्पकता, त्या पद्धतीचे कष्ट घेण्याची तयारी, ते विजन, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर दादांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न देवाभाऊ पूर्ण करतील असं एक मला खात्री वाटते. आपल्या सर्व सभा कॅन्सल केलेल्या आहेत. तुम्ही इंदापूर तालुक्यात प्रचार सुरू केलेला आहे. नाही, देवाभाऊंनी कॅन्सल केल्या ते त्या अर्थाने की ते त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी ते गेल्यानंतर त्यांना ते बरोबर त्यांना वाटलं नसावं आणि या अशा स्थानिक निवडणुकामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाग घ्यावा असं त्यांना वाटलं नसावं. ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते. तर आम्ही स्थानिक पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेवटी या कार्यकर्त्यांना आता अर्धवट सोडणं तर बरोबर दिसणार नाही. हे फॉर्म भरलेत आणि प्रोसिजर सगळी शेवटाला आता इथं निवडणुकीचा कार्यक्रम आला आहे. तर याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी इथं थांबणं तर ते कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं होईल आणि समाज पण सैरभैर होईल. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा प्रचार चालू केलेला आहे, त्यामुळं आम्ही देखील चालू करणं गरजेचं आहे. काय मुद्दा घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जात आहात, काय सांगत आहात? हे आमची देशात भाजपचं राज्य आहे, राज्यामध्ये आहे. ZP पंचायत समितीमध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून आणलं, ही ZP पंचायत समिती जर ताब्यात दिली तर केंद्रातून राज्यातून येणाऱ्या असंख्य योजना आहे, जे व्यक्तिगत लाभाच्या असतील, समाजहिताच्या असतील, गावखेड्यातल्या विकासाच्या असतील, या सगळ्या योजना एक सक्षमपणाने या ठिकाणी आम्ही राबवू आणि आजपर्यंत जे झालं नाही ते खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त आणि त्याचबरोबर सन्मानयुक्त अशा पद्धतीचं जीवन इथल्या जनतेला जगता येईल अशा पद्धतीचं एक लोकांना आम्ही आश्वस्त करत आहोत. माजी मंत्र्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करताय. आजच कुठेतरी तुम्ही भरणींवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. खालची पातळी म्हणजे नेमकं काय? नीच वगैरे त्या भाषा. हो, मग आता तो व्यक्तिगत माझा त्यांचा संघर्षाचा विषय आहे. 20 वर्ष तुम्हाला वेळ असेल तर बघा, मी सांगतो. 2004 साली मी विधानसभा लढवली होती. त्यावेळेला हेच मंत्री माझ्या विरोधात हर्षवर्धन पाटलांच्या स्टेजवर होते. पवारसाहेब हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी उभे होते. त्यावेळेला गावागावातल्या गोरगरीब फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांना घेऊन या तालुक्यात 75,000 मतं मी घेतली होती आणि हीच मतं मी जेव्हा राष्ट्रवादीत सामील झालो तेव्हा जशीची तशी मी राष्ट्रवादीत हे संघटनेत ती विलीन केली. गट माझा कधी अस्तित्वात ठेवला नाही. गेली 40-45 वर्ष संघटना बांधण्याचा नाद असलेला मी कार्यकर्ता आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे, माझ्या मनात पापच कधी आलं नाही. मी 2009ची, 2014, 2019 आणि परवाची 2024 या 4ही निवडणुकामध्ये मी या मंत्र्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलो. हे त्यांनी मान्य करो न करो, समाजाला विचारा कोणाला काय खरी परिस्थिती ती. आणि त्या माध्यमात तुम्ही ऐकून घ्या
की इतकं सगळं ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं केल्यानंतर व्यक्तिगत मी माझ्या स्वतःसाठी कधी काय मागितलं, कधीच काय मागितलेलं नाही. मी प्रामाणिकपणे काम करत राहिलो, संघटना बांधत राहिलो. जिल्ह्याची जबाबदारी सन्मान्य अजितदादांनी दिली. जिल्ह्यात पक्ष वाढवला. 5 आमदार यायचे तिथं 8 आमदार माझ्याच कार्यकाळात, 1 खासदार यायचं तिथं 2 खासदार आमच्याच कार्यकाळात झाले. सोलापूर जिल्ह्यात मी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवलं. दिल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. इंदापूर तालुक्यात लोक इकडं तिकडं जायची, नाराज व्हायची. त्यांच्या कार्यपद्धतीवरती लोकांना समजावून सांगून सांभाळून ठेवण्याचं काम मीच केलं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला आमदार करताना, तुम्हाला मंत्री करताना आम्ही सगळं तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचं. आणि तुम्ही ते तहसीलदारला सांगताय, पोलीस अधिकाऱ्याला सांगताय गारटकरचा फोन आला तर त्याचं काम करायचं नाही. गारटकरचा काय 2 नंबरचा धंदा आहे काय? मी जर फोन केला तर कशासाठी केला? सामान्य कुठल्या कार्यकर्त्याचं, कुठल्या गरीबाचं काही काम आलं तरच मी फोन करणार. आणि माहिती घ्या कुणाकडे जाऊन की गारटकरचा काही 2 नंबरचा धंदा आहे का, कॉन्ट्रॅक्ट आहे का काय. आणि मी कधी त्यांना त्रास दिला? माझ्यामुळं ते कधी अडचणीत आले? त्यांच्यामुळं मी किती वेळा अडचणीत आलो हे मी तुम्हाला सांगेन. वेळ नाही तुम्हाला सुद्धा मला सुद्धा. पण हे जे आहे हे वागणं हे नीचपणाचं आहे, नाही तर कशाचं आहे? फॉर्म भरताना हे ज्याच्यासाठी आम्ही जीव टाकला, आम्ही आमचं प्रपंच उधळला, आमचं घरदार बाजूला ठेवून आमचं घरातला वेळ, घरातला पैसा, हे सगळं उधळत आम्ही समाजाचं संघटन करायचं, तुमच्या पाठीशी उभं करायचं. आणि तुमची भावना काय आमच्या बाबतीत ही, मग काय म्हणायचं याला? चांगुलपणा म्हणायचा? तुम्ही म्हणा चांगुलपणा, मी त्याला नीचपणा म्हणणार. ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप देखील केले होते की घराणेशाही उदयास आलेली इंदापूर तालुक्यामध्ये. आणि आता बघतोय तर वातावरण थोडंसं भावनिक झाले. तर काय घराणेशाही आहे किंवा भावनिकतेचा मुद्दा किती प्रमाणात इलेक्शनावर परिणाम करेल? माझं असं म्हणणं आहे की आता त्यांनी स्वतःच्या मुलाला उभं केलं आहे. आता त्या ठिकाणी किंवा इथं अप्पासाहेब जगदाळेच्या मुलाला इंदापूरच्या गटात तिकडून सराटीहून आणून उभं केलं आहे. काय गरज हो? इतके चांगले चांगले कार्यकर्ते त्या दोन्ही गटात आहेत, त्यांना बाजूला सारून त्यांना उमेदवारी देण्याची काय गरज आहे? तुम्ही आमदार आहे, तुम्ही मंत्री झाला आहे, अजून पोट भरलं नाही का? दुसरी पिढी परत अजून त्याला आमदार करायचं आहे काय? त्याला पुढे न्यायचं आहे, अजून मंत्री का मुख्यमंत्री बनवायचे? पोरांवरती प्रेम सगळ्याच बापांचं असतं, आमचं सुद्धा आहे. ते त्यांचं जरी पोरगं असलं तर त्याच्या पोरावर सुद्धा माझं प्रेम आहे. पण राजकारण करत असताना तुम्ही समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाला ना. ही काय पद्धत आहे? आमच्या राजकीय जीवनात आम्ही कधी केलं का बघा? आम्ही नाही कधी असे वागलो. त्यामुळं आम्हाला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की तुम्ही स्वतःच्या घरातली मुलांची काय गरज आहे? तुम्ही दुसरं पोरगं उभं करा, नसतील पैसे तुम्ही लावा त्यासाठी पैसे. एखादा कार्यकर्त्यासाठी काढा की जीव, तुम्ही उतरा की घरोघर जा की. जसं तुम्हाला काही मिळवायचं असलं तर घरोघर जाऊन, असं आता परवाच्या नगरपालिकेत माझ्या विरोधात काम करताना कधीच नाही इंदापुरात आले मतं मागायला. माझ्यासाठी नाही, कुणासाठी नाही, त्यांच्यासाठी पण एवढे मागितलं नसतं. एवढं माझ्या विरोधासाठी पळालेच की. तसं पळा की एखाद्या कार्यकर्त्यासाठी. काय होतंय? गरीब असला तरी येईल की निवडून, नाव तुमचंच काढील. त्याला तुमचंच घरातलं पोरगं कशाला पाहिजे? आणि दिलंय ना समाजाने, इतकं मोठं केलं आहे तुम्हाला, काय कमी काय पडलं आहे राजकारणात तुम्हाला? मग ह्याला घराणेशाही म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? इंदापूरच्या जनतेला काय आव्हान करत? मी घराणेशाहीच्या माध्यमातून भविष्यात जर जनतेने चुका केल्या आणि यांना साथ दिली तर हीच घराणेशाही हुकुमशाहीकडे परावर्तित होईल. तालुक्यातल्या जनतेने याचा विचार करावा.